उरण नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी रवी शेठ भोईर. अनेक दिवसापासून उरणचा उपनगराध्यक्ष कोण होणार याची चर्चा उरणमध्ये सुरू होती. शेवटी या चर्चेला पूर्ण विराम मिळाला असून रवी शेठ भोईर यांची उरणच्या उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे सर्वत्र आनंद उत्साह पाहायला मिळाला. उरण नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपचे रवी भोईर यांची बिनविरोध निवड झाली असून त्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सदिच्छा भेट देऊन आशीर्वाद घेतला. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपाचे ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे तसेच आमदार महेश बालदी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. उरण नगर परिषद निवडणूक 2 डिसेंबर 2025 रोजी झाली होती. त्यात 21 डिसेंबर 2025 रोजी निवडणुकीचा निकाल लागला. त्यात भाजपचे 12 उमेदवार व महाविकास आघाडीचे 9 उमेदवार व नगराध्यक्ष पदासाठी 1 उमेदवार निवडून आले होते. बुधवारी निवडून आलेल्या नगरसेवकांची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली ठेवण्यात आली होती. उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार होती, परंतु उपनगराध्यक्ष पदासाठी एकच अर्ज आल्याने भाजपचे रवी भोईर यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे नगराध्यक्षांनी जाहीर केले. यानंतर भाजपतर्फे उरण नगर परिषदेपासून मिरवणूक काढण्यात आली होती. पुढे आमदार महेश बालदी यांच्या भाजप संपर्क कार्यालयात स्वामी विवेकानंद चौक, गणपती मंदिर चौक, राजपाल नाका, जरीमरी मंदिर, राघोबा देव मंदिर येथून परत राजपाल नाका, गणपती चौक व पुढे आमदार महेश बालदी कार्यालय येथे सांगता समारोप करण्यात आला. या मिरवणुकीत आमदार महेश बालदी व नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष रवी भोईर यांच्यासह गटनेता जयविन कोळी, उरण शहर अध्यक्ष कौशिक शाह, नगरसेवक सायली म्हात्रे, उरण शहर युवा अध्यक्ष निलेश पाटील, उरण तालुका महिला अध्यक्ष राणी म्हात्रे, निशा म्हात्रे, उरण तालुका मंडळ अध्यक्ष धनेश गावंड, स्नेहल कासारे, आशा शेलार, प्रीतम म्हात्रे, उरण शहर महिला अध्यक्ष संपूर्णा थळी, जान्हवी पंडित, उरण शहर मंडळ अध्यक्ष प्रसाद भोईर, तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड, पूर्व विभाग अध्यक्ष शशी पाटील खोपटे, माजी सरपंच विशाखा ठाकूर, सुगंधा कोळी, कैलास भोईर, हितेश शाह, मनन पटेल, मकरंद पोद्दार, संतोष ओटवकर, सुशांत पाटील, प्रशांत ठाकूर, विशाल पाटेकर, रोहन भोईर, प्रीतम पाटील, योगेश वैवंडे, पुरुषोत्तम सेवक, अभिषेक जैन, राजेश पाटील, निलेश कदम, दिनेश ठक्कर, कुणाल सिसोदिया, हस्तिमल मेहता, देवा घरत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उरण प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे, उरण. घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक